महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी. पंतप्रधान मोदी देशाच्या विकासाचे फ्रेंड. भावनिक पोस्ट करत पंकजा मुंडेंकडून मोदींचं कौतुक. येणारा काळ आपलाच, आता चमत्कार दाखवणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचं वक्तव्य. सकारात्मक टीका स्वीकारण्याची संस्कृती जपा. टीकेतून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी शोधा. मंत्री पंकजा मुंडेंच्या कोपरखळ्या. जळगाव आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ. गिरणा धरण 98% भरल्यानं 6 दरवाजे उघडले, तर करंजवन धरण 90% भरलं. उजनी आणि वीर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पातळीमध्ये वाढ. पंढरपूरमधील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरलं पाणी, तर अकलूजमधील घाट गेले पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण ओव्हरफ्लो. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबईला पाणी पुरवठा करणारी 5 धरणं ओव्हरफ्लो. मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट टळलं. दादर टीटीमध्ये आढळले उघडे मॅनहोल. न्यूज 18 मराठीनं बातमी दाखवताच पालिकेच्या पथकानं मॅनहोलची केली दुरुस्ती. आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पहिल्यांदाच मिळाली 7 गोल्ड मेडल. 13 सुवर्ण पदकांसह भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून. मंत्री पंकजा मुंडेंनी पंतप्रधान मोदींबाबत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मोदींनी देशालाच परिवार मानला. पंतप्रधान मोदी देशाच्या विकासाचे फ्रेंड असल्याचं म्हणत पंकजा मुंडेंनी मोदींचं कौतुक केलंय. मोदी जी, आपने एक वीडियो किया, हाथ थरथरा रहे हैं आपके, फिर भी आपने कहा माय फ्रेंड्स. आप हमारे फ्रेंड हैं. जेनजी के उन सारे बच्चों के फ्रेंड हैं. आप उन बच्चों के माता पिता के भी आज फ्रेंड हो गए जिनको आपने क्षमा किया. आप उन सब के फ्रेंड हो गए जिनको आप सुनना चाहते हैं. इस देश के विकास के आप फ्रेंड हैं. इस देश के भवितव्य के आप फ्रेंड हैं. इस देश के प्रधान होने के नाते, प्रधानमंत्री नहीं प्रधान सेवक होने के नाते आपका गरिमापूर्वक व्यवहार मुझे फिर से प्रेरित कर गया, फिर से ऊर्जा ले गया. आपका तेज, फिर से कहती हूँ, ये आपकी तपश्चर्या से आता है. उस तपश्चर्या को प्रणाम. तर बीडच्या परळीमध्ये पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी पंकजा मुंडेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुसंस्कृतपणा राजकारणातील पहिली शपथ असल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी यावेळी केलं. दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे. शकतो आणि वाघाची गाय होते त्या पापाची लेख कधीच वाघेच नाही कमी होऊ शकत. त्यामुळे प्रत्येकाला एवढं सांगेन की हे सुसंस्कृतपणा ही माझ्या राजकारणातल्या पहिल्या पावलाची घेतलेली शपथ आहे. माझा फॉलोअर हा सुसंस्कृत असला पाहिजे, तो रसिक असला पाहिजे. रसिक म्हणजे वेगळ्या अर्थाने घेऊ नका की हातात गजरा मारणार रसिक असला पाहिजे, त्याचं संस्कृतीशी नातं असलं पाहिजे. आज मला वाटतं 24 वर्षाचा माझा प्रवास यशस्वी होत आहे. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईमधील दादर टीटी परिसरात एक उघडं मॅनहोल आढळून आलेलं. न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधीने ही बाब पालिकेच्या समोर आणली. भर रहदारीच्या परिसरामध्ये हे मॅनहोल उघडं आढळल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. काही दिवसांपूर्वीच कुर्ला इथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या उघड्या मॅनहोल भोवती कोणतंही बॅरिकेटिंग नव्हतं.
त्यामुळे पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला। ही बातमी लावून धरल्यानं पालिका प्रशासनाला जाग आली। त्यांनी तातडीने या मॅनहोलची दुरुस्ती करत तिथे झाकण बसवलं। दादर टीटी परिसरामध्ये उघडं मॅनहोल आढळल्यानंतर न्यूज 18 मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट समोर आलाय। पुढची बातमी आता पाहूयात। उल्हासनगर पालिकेकडून मानवी पद्धतीने मॅनहोल सफाई होत असल्याचा न्यूज 18 मराठीने पर्दाफाश केलेला। बातमीची तातडीने दखल घेत महापालिका आरोग्य विभाग जागा झाला। शहरामध्ये मशीनद्वारे सफाईला सुरुवात झाली। मशीनद्वारे सफाईचं वृत्तसंकलन करणारा प्रतिनिधी गणेश मंजुळा अनंत यांच्यावर ठेकेदारांनी जबरदस्ती दामदाटी केल्याचा आरोप आहे। चित्रीकरणमध्ये अडथळा देखील आणला गेलेला आहे आणि व्हिडिओ शूटिंग करून जीवितास धोका निर्माण करण्याचं कृत्य करण्यात आलंय। पत्रकाराला धमकी देणाऱ्या मुजोर ठेकेदारावर महापालिका आणि पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलंय। उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये जे काही मॅनहोल आहे त्याची सफाई आहे, जी मानवीय पद्धतीने केली जात होती। कायद्यानुसार त्याला बंदी आहे। मात्र उल्हासनगर महापालिकेने ज्या ईगल कंपनीला या मॅनहोल सफाईचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, ठेका दिलेला आहे, ती मानवी पद्धतीने या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला ह्या मॅनहोलमध्ये उतरून त्याची सफाई करत होती। न्यूज 18 मराठीने या संदर्भात बातमी दाखवली आणि खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनानं तात्काळ ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही मशीन ही ऑटोमॅटिक मशीन आहे। ही मशीन त्यांच्याकडे असून सुद्धा कोणत्याही प्रकारचा वापर या मशीनचा केला जात नव्हता। मात्र न्यूज 18 मराठीनं जेव्हा ही अमानवीय पद्धत दाखवली, कशा पद्धतीने माणसाला व्यक्तीला मॅनहोलमध्ये उतरून ही घाण मैला साफ करायला लावतात, या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर हाच तो कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांचा माणूस आहे, हा कॉन्ट्रॅक्टरचा माणूस आहे। याने म्हटलं होतं की आमच्याकडे मशीन नाही आहे, आम्ही मशीन वापरत नाही। का तुम्ही मशीन वापरत नव्हते? त्या दिवशी का माणसाला उतरलं होतं आतमध्ये? बंद लाईन आहे साहेब ती। नाही, पण माणसाला का उतरलं होतं? आज मशीन का लावली? मग कशी काय लावली मशीन? मशीन त्या आतमध्ये कडक झालं। अच्छा, त्या दिवशी मशीन नव्हती तुमच्याकडे? अहो माझी बाईक आता हा आमची शूटिंग करत होता, आमचा व्हिडिओ करत होता। त्या दिवशी त्याला विचारलं की तुम्ही अशा पद्धतीने माणसांना का उतरवताय आतमध्ये? त्यावेळेस आमच्याकडे मशीन नाहीये, आम्हाला कोणते निर्देश नाहीये अशा प्रकारचे, असं तो म्हणत होता। आता हा ठेकेदाराचा माणूस आहे, हा बघा, हा दुसरा ठेकेदाराचा माणूस, तो देखील शूटिंग करतोय माझी। म्हणजे आमच्या जीवितास कुठेतरी धोका निर्माण व्हावा अशा प्रकारची हे ठेकेदारांची माणसं काम करतायत। आणि पालिका प्रशासनानं आता या संदर्भात ज्या पद्धतीनं मानवी पद्धतीने हे मॅनहोल साफ केलं गेलं होतं, या ठेकेदारावर कशा प्रकारची कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। गणेश मंजुळानंत, न्यूज 18 मराठी, उल्हासनगर। आता बातमी आहे नवी मुंबईमधनं। नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद उघडपणे समोर येत आहेत। वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा क्लस्टर योजनेला तीव्र विरोध दर्शवलाय। नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था आधीच कोलमडलेली असताना मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास झाल्यास नवी मुंबईकरांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी भीती त्यांनी मांडली आहे। याच वेळी गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असा ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा FIS जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही। गणेश नाईकच्या नादाला लागला ना, त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही, हा इशारा आहे। पुढची बातमी आता पाहूयात। लासलगावच्या विचूरमध्ये कृषी विभागाच्या पथकानं एका गोडाऊनवर छापा टाकलाय। यावेळी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून युरिया खताचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तब्बल 761 गोण्यांसह 84 लाख रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे। खतांचा अवैधरित्या साठा केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे खतांचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। विंचूर परिसरात एका शेडमध्ये जे अनुदानित युरिया आहे ते इंडस्ट्रियल युरियाच्या बॅगमध्ये बदल करून
त्याचा काळाबाजार करण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करत होत्या. लातूर जिल्ह्यातून आलेल्या गाडीतून तो माल इथं ट्रान्सफर करण्यात येत होता. त्याला कृषी विभागाच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ती गाडी पकडलेली आहे आणि जवळपास 761च्या जवळपास त्या गोण्या असा माल पकडण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर FIR करण्याची कारवाई सुरू आहे. पुढची बातमी पाहूयात. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गिरणा धरण 98% भरल्यानंतर धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. यामधून 14,856 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि या विसर्गामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. नदीपात्रामध्ये किंवा पुराच्या पाण्यामध्ये जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.